अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, बघा उद्या 11 ऑक्टोबर शुक्रवार। खरं तर उद्या असणारा शुक्रवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या शुक्रवारच्या दिवशी महासंयोग होत आहे। बघा उद्या अष्टमी तिथी आणि नवमी तिथी दोनही तिथी एकत्रित आलेल्या आहेत। आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की ताई दोनही तिथी एकत्रित कशा, कारण आज 8वी माळ होती। 8वी माळ नवरात्रीतील 8वा दिवस हा आज आहे। मात्र लक्षात ठेवा, आज दुपारनंतर अष्टमी सुरू झालेली आहे। अष्टमी तिथी ही दुपारनंतर सुरू झालेली आहे आणि ही उद्या दुपारी समाप्त होत आहे। आता सगळ्यांनाच माहिती असेल की जी ही तिथी सूर्याने पाहिलेली असते तर तीच तिथी आपण उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहीत धरतो। म्हणजे आज दुपारनंतर अष्टमी जी सुरू झालेली आहे ही उद्या सकाळी सूर्य पाहणार आहे। त्यामुळे अष्टमी तिथीचे जे उपाय आणि सेवा करायचे आहेत हे आपल्याला उद्या करायचे आहेत। त्याचबरोबर दुपारनंतर नवमी सुरू होत आहे। अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, शारदीय नवरात्री उत्सवामध्ये माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा केली जाते, नवमाळी अर्पण केल्या जातात, नवनैवेद्य अर्पण केले जातात। या शारदीय नवरात्री उत्सवामध्ये 9 दिवसांना जितकं महत्त्व दिलं जातं त्यापेक्षाही जास्त महत्त्व हे अष्टमी आणि नवमीला दिलं जातं। या 2 दिवसात आपण कन्या पूजन करतो, या 2 दिवसात आपण ब्राह्मण भोजन करतो, या 2 दिवसांमध्ये आपण दान धर्म करतो। आता उद्या एकत्रित अष्टमी आणि नवमी एकत्रित आलेली आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला कुमारिका पूजन करायचं आहे, ज्याला आपण कन्या पूजन असं म्हणतो। नवरात्रीमध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणजे दुर्गा सप्तशती असेल, अखंड दीपव्रत असेल, ज्या ज्या गोष्टी ह्या अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या मानल्या जातात त्यापैकी सर्वात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे कन्यापूजन। नवरात्रीत कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे। बघा, कुठलीही सेवा आपण करत असू, कुठलीही पूजा करत असू तर त्याचं एक उद्यापन करणं खूप महत्त्वाचं असतं। जेव्हा आपण नवरात्रीचे 9 दिवस उपवास धरतो, 9 दिवस आपण व्रत करतो, अखंड दिवा लावतो, घट मांडतो, काही ना काही सेवा नक्की करतो, तर त्याचं उद्यापन होणं खूप महत्त्वाचं आहे। आणि हे उद्यापन आपल्याला उद्याच्या दिवशी करायचं आहे, जे कन्यांच्या स्वरूपात आपल्याला करायचं आहे। आता उद्या कन्यापूजन कसं करायचं आहे, कुठल्या कन्येला काय द्यायचं आहे, कुठल्या कन्येचं रूप नक्की काय आहे, उद्या आपल्याला म्हणजे ज्या कन्यांना आपण पूजणार आहोत त्यात नक्की कुठल्या कन्येमध्ये कुठल्या देवीचं रूप आहे, हे सगळं काही मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी मी सुद्धा म्हणजे बरीचशी अशी लोक आहेत जी सप्तमीला कन्यापूजन करतात, का कोणी पंचमीलाही करतं। आता प्रत्येकाची प्रथा आणि पद्धत वेगळी आहे, पण शास्त्रामध्ये किंवा कुठल्याही ग्रंथामध्ये वाचाल तर अष्टमी आणि नवमी हे दोनच शुभ दिवस कन्यापूजनासाठी दिलेले आहेत आणि मी देखील उद्याच्याच दिवशी कन्यापूजन करणार आहे। मी स्वतः प्रत्येक वर्षी कसं करते किंवा मी कुठल्या गोष्टी मुलींना देते हे सगळं मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा तुम्ही कन्यापूजन उद्या करणार आहात तर तुम्हाला किती कन्या लागणार आहे तर नवरात्रीमध्ये नवकन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे। शोधा, थोडंसं बाहेर पडा, शेजारी पाजारी कुणाच्या मुली असतील तर त्यांना बोलवा, पण ह्या ज्या कन्या आहेत ह्या 2 वर्षांच्या पुढील 10 वर्षांपर्यंत असल्या पाहिजेत। 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वर्षापर्यंतच्या कुठल्याही कन्येला तुम्ही पूजू शकता, कारण 2 ते 10 वर्षापर्यंतची जी कन्या आहे ही लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते। आता कुठल्या रूपात कुठली लक्ष्मी आहे किंवा कुठल्या म्हणजे वयोगटात कन्येला आपण कुठल्या लक्ष्मीचं स्वरूप देतो ते मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिले म्हणजे जेव्हा आपण 2 वर्षाच्या मुलीला कन्यापूजनासाठी बोलवतो तेव्हा ती कुमारिका म्हणून ओळखली जाते आणि 2 वर्षाच्या कुमारिकेचे पूजन केल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होतं आणि आपल्या जीवनामध्ये राजयोग येतो। त्यानंतर बघा, जीवनात राजयोग येण्यासाठी तुम्ही 3 वर्षांच्या मुलीला पूजा, कारण तिला त्रिमूर्तीचं स्वरूप समजलं जातं। या त्रिमूर्ती रूपात तुम्ही 3 वर्षाच्या मुलीचं जर पूजन केलं तर तुम्हाला सुख, समृद्धी आणि पैशांची कमतरता ही कधीच नसते। यानंतर 4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्या जीवनाचे, आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचे कल्याण होते व आपली भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते।
यासाठी 4 वर्षाच्या कन्येचं पूजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, 4 वर्षाची जी कन्या आहे तिला आपण कल्याणी म्हणतो. आणि जर आपल्या आयुष्याचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी 4 वर्षांच्या कन्येला या वर्षी नवरात्रीमध्ये आवर्जून पूजा. यानंतर 5 वर्षाची कन्या ही रोहिणी स्वरूपात असते, जी रोगमुक्त ठेवते. आपल्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते. यासाठी 5 वर्षांच्या कन्येचं पूजन करणं हे खूप महत्त्वाचे समजले जाते. यानंतर 6 वर्षाची कन्या ही कालिका स्वरूपात असते आणि तिचे पूजन केल्याने जीवनामध्ये राजयोग येत असतो. घरामध्ये जीवनात असणारे जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य आणि गरिबी दूर होत असते. यानंतर 7 वर्षांची कन्या ही चंडिका रूपात असते आणि ती आपल्याला ऐश्वर्य प्रदान करते. जर तुम्हाला ऐश्वर्याची प्राप्ती हवी असेल, घरात अखंड लक्ष्मीला स्थिर करायचं असेल तर आवर्जून 7 वर्षाच्या कन्येचं पूजन करा. यानंतर 8 वर्षांची कन्या ही शांभवी रूपात असते आणि तिचे पूजन केल्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीत विजय प्राप्त होतो. जर तुम्हाला यश हवं असेल, विजय हवा असेल तर त्यासाठी 8 वर्षांच्या कन्येचं पूजन करा. यानंतर 9 वर्षांची कन्या ही दुर्गादेवींचे रूप मानले जाते आणि हिचे पूजन केल्याने आपले शत्रू नष्ट होतात. खूप शत्रुपीडा असेल तर त्यासाठी 9 वर्षांच्या कन्येचे पूजन करणे हे खूप महत्त्वाचे समजले जाते. यानंतर 10 वर्षांची कन्या ही सुभद्रा रूपात असते आणि सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते. इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही या नवरात्रीत व्रत धरलं असेल तर काहीही करा, कुठेही शोधा, पण 10 वर्षाची जी कन्या आहे ही कन्या आवर्जून आपल्या घरी बोलवा आणि तिचं कन्यापूजन करा. तर अशा पद्धतीने 10 वर्षापर्यंतच्या कन्येचं रूप मी तुम्हाला सांगितलेली आहेत. आता बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करतो पण नाही भेटत. ताई शक्यच नाही, ताई नाहीच, काय करू? तर असं काही नाही की म्हणजे शास्त्रात आहे किंवा तशा असतील कन्या तर आपण त्यांना आणू शकतो, पण नसेल तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. मग तुम्हाला जेवढ्या कन्या भेटतील, अगदी 2 असतील, 4 असतील, 5 असतील, 6 असतील, 7 असतील, जेवढ्या कन्या तुम्हाला मिळतील तुम्ही तेवढ्या कन्यांना बोलवा आणि तेवढ्यांचं तुम्ही कन्यापूजन केलं तरीही चालेल. मी परत एकदा सांगते, श्रद्धा महत्त्वाची आहे. आता जेव्हा तुम्ही कन्यांना आपल्या घरी बोलवणार आहात, एक टाइम द्या सगळ्यांना की या वेळात या, म्हणजे आपल्याला ती तयारी करता येईल. घराच्या बाहेर एक बादलीभर पाणी ठेवायचं. जेव्हा त्या मुली घरी येतील तेव्हा त्यांना पायावरती पाणी घ्यायला सांगायचं. जेव्हा त्या मुली आपल्या घरात त्या वेळात येणार असतील, शक्यतो संध्याकाळी 5 ते 6:30, 7 या दरम्यानच कन्यापूजन करा, कारण ती लक्ष्मी प्राप्तीची सात्विक वेळ असते. साक्षात लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते. तुम्ही याच वेळात कन्यापूजन करा. जेव्हा त्या मुली आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरामध्ये छानपैकी धूप दीप सगळीकडे म्हणजे सुगंध करून ठेवा, कारण याच कन्यांच्या स्वरूपात तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश करणार आहे आणि माता लक्ष्मीला सुगंध हा अत्यंत प्रिय आहे. म्हणून घरामध्ये धूप दीप सगळं लावून ठेवायचं आहे. जेव्हा या कन्या आपल्या घरामध्ये येतील तेव्हा त्यांना बसण्यासाठी एक आसन द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रत्येकीच्या पायावरती तुम्हाला थोडंसं पाणी घालायचंय, थोडं दूध घालायचं आहे, पुन्हा पाणी घालायचं, दूध घालायचं. जेवढ्या कन्या आहेत त्या सगळ्यांचे स्वच्छ पाय तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत. प्रत्येक कन्येच्या पायावरती हळदी कुंकू मिक्स करून त्यात थोडंसं पाणी म्हणजे थोडंसं पाणी घाला आणि प्रत्येक कन्येच्या पायावरती त्याने एक छानपैकी स्वस्तिक काढा. 2ही पायांवरती तुम्हाला स्वस्तिक काढायचे, जेवढ्या कन्या बोलवलेल्या आहेत सगळ्यांच्या पायावरती. ठीक आहे. यानंतर तुम्हाला कन्यांचं औक्षण करायचं आहे. जसं आपण औक्षण करतो त्याच पद्धतीने. आता सगळ्यात महत्त्वाचं वाण तुम्ही काहीही देऊ शकता. तुम्ही त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी देऊ शकता. तुम्ही पर्स देऊ शकतात किंवा ज्या गोष्टी तुम्हाला अफोर्डेबल असतील त्या तुम्ही देऊ शकतात. पण ज्याही गोष्टी द्याल त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं वाण किंवा महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे श्रीफळ, नारळ. तुम्हाला 1 विड्याचं पान आणि नारळ हे प्रत्येक कन्येच्या हातात आवर्जून द्यायचे. जेव्हा तुम्ही ते द्याल तेव्हा ते माता लक्ष्मीच्या चरणांना लावायचे. देवघरात जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिच्या चरणांना ते लावायचं, आपली इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर त्या कन्येच्या हातामध्ये ते तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही आणलेलं जे वाण असेल ते वाण त्यांना द्यायचं आहे. यानंतर तुम्ही त्यांना गोड काहीतरी खायला देऊ शकतात. गोड खीर बनवली असेल, खीर उत्तम आहे, कारण माता लक्ष्मीला खीर ही अत्यंत प्रिय आहे. हिरवा वेलदोडा घातलेली खीर जर तुम्ही उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केली आणि जर त्या मुलींना तुम्ही खायला दिली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य हे नष्ट होईल. आता मी तरी प्रत्येक कन्यापूजनाला आवर्जून खीर करते. ठीक आहे. यानंतर आपल्याला
ह्या ज्या कन्या आहेत, ह्या कन्यांना म्हणजे आपल्या घरामध्ये व्यवस्थित वागणूक द्यायची आहे. लहान बाळं असतात, बऱ्याच वेळा काहीतरी असं करतात किंवा काय, पण आपल्याला शांत राहायचं आहे. अजिबात चिडचिड करायची नाही किंवा इथे बस, इथून उठ, हे कर, असं अजिबात काही बोलायचं नाही. आपली भाषा पूर्ण सौम्य असली पाहिजे. चेहऱ्यावर आपल्या आनंद असला पाहिजे. देवी आपल्या घरात जर आली तर आपण किती खुश आणि किती आनंद असू, म्हणजे किती काय करू आणि काय नको, सेम तसंच उद्याच्या दिवशी तुमचं हे असलं पाहिजे की मी काय करू आणि काय नको, एक तो आनंद आणि त्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्या पाहिजेत. त्यासोबत ठीक आहे, त्यासोबत आपल्याला जेव्हा त्या मुली घरी येतील तेव्हा माता लक्ष्मीची आरतीही करायची आहे. आणि जेव्हा त्यांना घरी जायचं असेल तर तुम्ही त्यांना सोडायला जाऊ शकता. अगदी त्या घरी जाईपर्यंत अजिबात काहीही तुम्हाला त्यांना बोलायचं नाही, काय नाही, फक्त प्रसन्न चेहरा ठेवायचा आहे. जेवढ्या तुम्ही कन्या बोलवल्या असतील, कितीही त्यांची रूप असेल किंवा जे काही असेल, तर लक्षात ठेवा त्या कन्येच्या रूपात ती जी कुठली कन्या असेल त्या एक तरी कन्येच्या रूपात साक्षात देवी तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल, कुठल्या तरी कन्येच्या रूपात. आता मी बरेच मागच्या काही व्हिडिओमध्ये अनुभवही तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. काही ताईंना तर किती भयानक म्हणजे असे अनुभव आलेले आहेत. तर ह्या ज्या कन्या तुम्ही बोलवाल तर एखादी कन्या तुम्हाला खूप हसताना दिसत असेल, एखादी कन्या खूप प्रसन्न असताना दिसत असेल, एखादी कन्या म्हणजे तिच्या बोलण्यातून तुम्हाला ते कळेल की खरंच हिच्यामध्ये माता लक्ष्मीचं रूप आहे. असदृश्य रूपाने माता लक्ष्मीचं रूप त्या कुठल्या तरी कन्यामध्ये येईल. आणि जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी कराल तेव्हा ते कन्याचं रूप जे आहे ते तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल. खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत. उद्याच्या दिवशी नक्की करा आणि याच पद्धतीने कन्यापूजन करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.